कसं आज सिनेफाइल्स मजेत ना, मजेतच राहायचं, फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं आणि या लॉंग विकेंडला जाऊन आहे ना थिएटरमध्ये मस्तपैकी राजा शिवाजी पाहायचं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित चित्रपट राजा शिवाजी, जो की डायरेक्टर, दिग्दर्शित, सर्व काही ऑल इन वन म्हणलं तरी चालेल, हे रितेश देशमुखच आहेत यामध्ये. आणि त्यांनी या चित्रपटाला कशा पद्धतीने बनवलं, हा चित्रपट कसा आहे आणि मला कसा वाटला, या सगळ्या विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपण कुठलाही चित्रपट पाहतो जो हिस्टॉरिकल असतो, त्याची आपल्याला कहाणी तर माहीत असते की कशी आहे, कशी नाही, काय आहे, काय नाही. फक्त आपण तो चित्रपट पाहतो त्याच्या प्रेझेंटेशनसाठी आणि त्याच्या इमोशनल डेप्थसाठी. तर हा चित्रपट या दोन्ही पर्स्पेक्टिव्हमध्ये खरा उतरलाय का नाही ते सांगण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इमोशनल डेप्थची जर तुम्ही विषय काढाल तर यामध्ये पहिल्यांदाच थोरले संभाजी महाराजांविषयी डिस्कशन केलं आहे. थोरले संभाजी महाराज काय होते, कसे होते आणि त्यांनी कशा पद्धतीने स्वराज्याच्या लढाईमध्ये सुरुवातीला स्वतःचं योगदान दिलं होतं ते यात दाखवलं आहे आणि ते खूपच जबरदस्त आणि इमोशनली खूप कन्व्हिन्सिंग आहे आणि मला प्रचंड आवडलं आहे. तर दुसरी गोष्ट जी की याची व्हिज्युअलायझेशन आणि प्रेझेंटेशन. तर प्रेझेंटेशन वाईज हा फिल्म ठीकठाक आहे. याचा स्क्रीन प्लेही खूप चांगल्या पद्धतीने रितेश देशमुखने लिहिला आहे आणि खूप एंगेजिंग देखील आहे. पहिल्या पार्टमध्ये थोडासा पिक्चर म्हणजे खूप जास्त त्यांची बॅकग्राऊंड स्टोरीवर हे करतो, म्हणजे बॅकग्राऊंड इन द सेन्स की पूर्णपणे दाखवतो की भोसले कशा पद्धतीने पूर्वी आदिलशहा निजामशहासाठी काम करायचे आणि तिथून कशा पद्धतीने थोरले संभाजी महाराजांनी कशा पद्धतीने विद्रोह केला, कशा पद्धतीने स्वराज्याच्या स्थापनेसाठी दोघेही भाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज लढले, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथे सेकंड पार्टमध्ये फिल्म थोडीशी फास्ट फॉरवर्डिंग होते, पण स्क्रीन प्ले खूप जास्त एंगेजिंग आणि कन्व्हिन्सिंग असं रितेश देशमुखने लिहिला आहे. इव्हन या चित्रपटामध्ये एका खूप बड्या सुपरस्टारचा कॅमिओ आहे जो विसरून चालणार नाही आणि लिटरली तो कॅमिओ फुल पैसा वसूल कॅमिओ आहे. सलमान खान यामध्ये शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवा महाल यांच्या भूमिकेत आहेत आणि लिटरली पूर्णपणे भगवा पोशाख घालून ज्यावेळेस सलमान खान हा स्क्रीनवर दिसतो, लिटरली पैसा वसूल होतो. आणि जो पद्धतीने, ज्या कन्व्हिक्शनने तो मराठी बोलतो की शिवाजी नाही राजच म्हणाय, शिवाजी नाही छत्रपती शिवाजी राज म्हणायचं. अरे बापरे भाई, काय पैसा वसूल वाटतं तिथं. आणि तो जो डायलॉग होता नाही होता, जीवा म्हणून वाचला शिवा, लिटरली कुठे ना कुठे माझ्या मनात सडनली तो क्लिक करून गेला यार. लिटरली खूप भन्नाट असं प्रेझेंटेशन होतं, पर्टिक्युलरली त्या सीनचं. ओव्हरऑल VFX वाईज बघायला गेलं तर हा पिक्चर 100 कोटीचं बजेट आहे आणि त्यानुसार जर याचं तुम्ही VFX कम्पेअर कराल तर छावा पुढे हे काहीच वाटत नाही, कारण छावाचं बजेट देखील 100 कोटीच होतं, परंतु त्याचे VFX खूप जबरदस्त होते. VFX म्हणण्यापेक्षा मॅक्सिमम त्यांनी रिअल लोकेशन्सवरतीच तो चित्रपट शूट केला होता, मॅक्सिमम रिअल लोकेशन यूज केले होते आणि म्हणून कुठेतरी त्या चित्रपटामध्ये VFXची कमतरता भासली नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजा शिवाजी या चित्रपटामध्ये ती कमतरता भासते आपल्याला. ओव्हरऑल VFX वाईज थोडं बेटर होऊ शकलं असतं 100 कोटीचं बजेट म्हटल्यानंतर, पण त्या पद्धतीचं नाही वाटलं. असं वाटलं की कुठलं तरी आपण खूप जास्त हायली बजेट किंवा हेवी बजेटवाली आपण वेब सिरीज पाहतोय किंवा एखादा TV सिरियल पाहतोय अशी फिलिंग येत होती. परंतु रितेश देशमुखने ज्या पद्धतीने याचं प्रेझेंटेशन केलंय, ज्या पद्धतीने स्क्रीन प्ले लिहिलाय, तो भन्नाट होता, खूप जबरदस्त होता आणि मला अत्यंत आवडला हा चित्रपट. तिथेच आपण दुसरी गोष्ट जर बोलायची झाली की कॅरेक्टरचं प्रेझेंटेशन, तर सर्व कॅरेक्टरचं प्रेझेंटेशन ठीकठाक होतं. स्पेशली अभिषेक बच्चन ॲज अ थोरले संभाजी महाराज, भाऊ तुफान उठवलं त्यांनी. म्हणजे खरंच त्यांच्यात अँग्री यंग मॅन आहे, म्हणजे बापासारखाच मुलगा आहे हे त्यांनी ऑन स्क्रीन दाखवलं. आणि थोरल्या संभाजी महाराजांची भूमिका ज्या पद्धतीने त्यांनी जगली आहे, लिटरली मला पहिल्यांदा अभिषेक बच्चनचा मी फॅन झाल्यासारखं झालो आहे. ओव्हरऑल चित्रपट खूप चांगला आहे असं तर म्हणता येणार नाही, पण ओके आहे, एकदम एक्सलंट आहे असंही नाही, पण ओके आहे. आणखीन बेटर होऊ शकला असता, पण चित्रपट रितेश देशमुखची मेहनत दिसून येते. चित्रपटामध्ये आणखीन एक कॅरेक्टर आहे जे की जितेंद्र जोशींनी प्ले केलंय. बाई लिटरली त्यांनी पण आहे ना एकदम जबरदस्त. जलेनियांनी त्यांच्या जागेवर ठीकठाक आहे आणि संजय दत्त तर अफजल खान वाटतोच पाहता क्षणी. फक्त सिमिलरली बाकीच्या चित्रपटात पाहिल्यासारखा वाटला थोडंफार, पण थोडंसं मला रितेश देशमुख यांना पाहून थोडंसं डिसअपॉइंटमेंट होत होती.
पण मी रितेश देशमुखांना नव्हतो पाहत, मी महाराजांना पाहत होतो समोर. तर कुठे ना कुठे मी ते विसरून गेलो होतो की हे रितेश देशमुख आहेत आणि हे कॉमेडी स्टार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्याच्या वरून गेल्या होत्या. त्यामुळे मला हा चित्रपट ओके वाटला. आणि आपल्या मराठी सिनेसृष्टीत अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट होत आहेत हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला ओव्हरऑल चित्रपट खूप आवडला आहे आणि मी माझ्यातर्फे या चित्रपटाला देईल 5 पैकी 4 स्टार. 1 स्टार यासाठी कारण हे आणखीन बेटर होऊ शकलं असतं, कारण कहाणीच माझ्या राजाची आहे आणि ती एवढी भन्नाट पद्धतीने दाखवता आली असते की विचारूच नका. मतलब नेक्स्ट लेवल झालं असतं. पण ठीक आहे, रितेश देशमुखांनी जे केलंय ते पण हे अतिशय उत्तम आहे, बट आणखीन उत्तम करता आलं असतं. ओव्हरऑल फिल्म खूप जबरदस्त आहे आणि तुम्ही नक्की थिएटरात जाऊन पहा. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.